तुझा स्वर्ग त्यागलास दे बाबा आणि आमच्या पापांसाठी आमच्या पाप्यांसाठी या पृथ्वीवर तू आलास आणि आम्हाला अद्भुत अशी शांती दिलीस या संकटामध्ये देखील या वादळात तू आमची शांती आम्हाला कुठे डोंगरावर जायची गरज नाही कुठे एकांत गाठायची गरज नाही आम्हाला आत्महत्याची गरज नाही कारण जिवंत देव आमच्या बरोबर आहे थँक यू होली तुला धन्यवाद असो तुझं गौरव आणि तुझी प्रशंसा तू आमचं जीवन आबा पिता तुला धन्यवाद आबा बापा तुझं गौरव करतो Jesus we praise you we honor you bless you in the name of Jesus Oh
ठेवतो तो शापित आहे देव बाबा. आम्ही शापित असणार नाही, तर आम्ही जिवंत देवाला रोळी मारणारे असणार आहे. कारण आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातला कळप आहोत. आम्ही त्याची निवडलेले लेकरं, त्याचा पवित्र वंश आहोत. आम्ही त्याची राज्यगण आहोत. आणि आम्हाला बापाला हात मारण्यापासून कोणी अडवू नाही शकत. त्याच्या प्रीतीपासून कुठली छळणूक, नग्नता, आजारपण, दुःख, व्याधी आम्हाला लांब नाही ठेवू शकत. मी तुला धन्यवाद देतो. इतकी मोठी कृपा आणि प्रीती आमची लायकी नाही तुझ्या प्रीतीची साठी प्रभू, पण तुझी दया आहे की तू आम्हाला तुझी ओळख करून दिलीस. आमच्यामध्ये कुणीही नाही दे बाबा. प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे, जो आज देखील आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुझ्याजवळ आमच्या पापांसाठी लढत आहे, आमच्या तारणासाठी दे बाबा तो त्या ठिकाणी आहे. आम्ही देखील तुझ्याजवळ विनंती करतो, आमच्या दुःखाचं निवारण कर. आमच्यावर जरी संकट आहे, आजारपण आहे, तरी तू येणार आहेस. आम्हाला तुझ्या येण्यासाठी तयार कर. या व्याधीत आम्ही गुंतून राहू नये, लोकांच्या मध्ये आम्ही अडकून राहू नये दे बाबा. तुझ्या आत्म्याकडे आमचं लक्ष असू नये. तुझा आत्मा आम्हाला सांगत आहे, धीर धरा, मी जगाला जिंकलंय. तुमची मने बोल सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन. परमेश्वर पिता, तुझा आत्मा ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि जसं तू बोलला तशा प्रकारे तू करणार आहेस असा विश्वास मी बाळगतो पित्या. प्रभू देवा, तुझी अभिवचनं आहेत आमच्यासाठी, तुझं सामर्थ्य आमच्यासाठी आहे. प्रभू देवा, तुझ्या आज्ञा आमच्यासाठी आहेत प्रभू देवा, आणि त्या आम्ही स्वीकारतो प्रभू देवा. आणि प्रभूजी, आम्ही ह्या प्रभू देवा नवीन वर्षामध्ये प्रभू देवा पदार्पण करण्यासाठी तयार असताना या वर्षभराच्या सगळ्या गोष्टीबद्दल धन्यवाद देतो. नवीन चॅलेंजेस आम्ही स्वीकारतो पित्या, आणि नवीन सामर्थ्य आम्ही स्वीकारतो. तुझ्यापासून प्रभू देवा त्या गोष्टी आम्हाला प्राप्त होणार आहे. आज प्रभू देवा एक नवीन सामर्थ्य आणि शक्ती घेऊन आम्ही जाणार आहोत असा विश्वास आम्ही बाळगतो. प्रत्येक जण आम्ही तुझ्या पवित्र हातात येशूच्या नावात प्राप्त म्हणतो आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. बसूया. माझ्यासोबत निर्गमाचं पुस्तकाचं 14वा अध्याय 13 आणि 14 वचन. निर्गम 14वा अध्याय आणि 13-14 वचन आहे. निर्गम की किताब उसका 14 अध्याय और 13-14 पद. हिंदी में पढ़ो सिस्टर पहले. मिला आपको? मूसा ने लोगों से कहा, डरो मत, खड़े खड़े वह उद्धार का काम देखो जो यहोवा आज तुम्हारे लिए करेगा, क्योंकि जिन मिस्रियों को तुम आज देखते हो उनको फिर कभी ना देखोगे. यहोवा आप ही तुम्हारे लिए लड़ेगा, इसलिए तुम चुपचाप रहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मराठीत सुंदर लिहिलेलं आहे. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा. परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडायचे नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा संदेश जो आहे तो तुम्हाला नवीन वर्षासाठी उमेद आणि नवीन सामर्थ्य देऊ करणार आहे. हालेलुया. कारण आपला जो प्रवास आहे, जीवन प्रवास, आपला जीवन प्रवास हा इस्रायल लोकांच्या प्रवासाशी जुळलेला प्रवास आहे. हालेलुया. इस्रायल लोकांचा कनान देशाचा प्रवास, मिस्र देशातून कनान देशात जाणं, आणि आपला जीवन प्रवास म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आपण येणं, तारण पावणं आणि आपण मरणापर्यंत किंवा येशूच्या आगमनापर्यंत असलेला आपला प्रवास. या दोन्ही प्रवास सिमिलर आहे. दोन्ही प्रवास काय आहेत? सारखे आहेत. आणि देव त्या प्रवासाद्वारे तुम्हाला जर तुमच्या जीवनातल्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर निर्गमाचं पुस्तक वाचायला चालू करा. निर्गम, लेवीय, गणना ही पुस्तकं वाचा आणि तुम्हाला समजेल की देवबाप तुम्हाला प्रवासात कशी मदत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक विश्वासणारे आपल्या प्रवासात अडखळतात. का माहिती आहे? कारण त्यांना हिस्ट्री माहित नाही, त्यांना इतिहास माहित नाही, त्यांनी बायबल वाचलेलं नाही, त्यांनी देवाजवळ मार्गदर्शन मागितलेलं नाही, देवाजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी प्रभूनं तुम्हाला देऊ केले त्या गोष्टी मागितल्या. तुम्हाला तुमच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक गरजेचं उत्तर इस्रायलाच्या प्रवासामध्ये तुम्हाला मिळेल. हालेलुया. इस्रायल ज्यावेळेस इस्रायल लोक प्रवास करत होते ना,
तुम्ही ज्या प्रसंगातून जाता, तुम्ही ज्या अडथळ्यातून जाता, कदाचित तुम्ही गरजेतून जाता, तुमच्या समस्येमधून जाता, शत्रू तुमच्या मागे लागतो, आजार कदाचित तुमच्या जीवनामध्ये येतात, तुम्हाला असं वाटतं की पाठीमागे जावं, सगळं सोडून द्यावं आणि करू नये काही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इस्रायल लोकांच्या जीवनात झालेल्या, सगळं झालेलं. त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीतून ते गेले, त्या आजारातून गेले, संकटातून गेले, शत्रू त्यांच्या मागे लागला, गरजा त्यांना भरपूर होत्या, रानावनामध्ये ते प्रवास करत होते. त्यांना असं वाटलं की पाठीमागे जावं, आता सोडून द्यावं सगळं काही, आता देव आमच्यावर प्रेम करत नाही. त्यांनी कुरकुर केली, निंदा केली आणि आपल्या लीडरला त्यांनी नावं ठेवलं. म्हणजे त्यांचा लीडर कोण होता? त्यांचा लीडर पास्टर, म्हणजे त्यांचा पास्टर मोशे होता आणि त्यांची खूप मोठी मंडळी होती. 10 लाख लोकांची मोठी मंडळी होती त्यांची. प्रेज द लॉर्ड. आणि 10 लाख लोकांना मोशे पास्टर चालवत होता. बरेच लोक दगडमार करायला त्याला आले त्याच्याजवळ. आणि आत्ताचे लोक जे असं करतात ना, ज्यावेळेस ते पास्टरला नाव ठेवतात, ते इस्रायल लोकांनी केलेलं आहे. ते आत्ताचे लोक त्या मोशे विरुद्ध कुरकुर करतात, त्यावेळेस आता पास्टर विरुद्ध कुरकुर करतात, त्यावेळेस पण लोक त्याच्या विरुद्ध कुरकुर करत होते. त्यांना असं वाटायचं आमच्या जीवनामध्ये देव आमची कुठं गरज पुरवतो. त्या लोकांना पण तसंच वाटत होतं. त्यांची गरज देवानं पुरवली, हो आपली पण देव गरज पुरवतो. त्यांच्या प्रवासात ते अडकळले, आपण पण अडकवतो. शत्रू बघून आपण घाबरतो आणि ते सुद्धा घाबरले होते. प्रेज द लॉर्ड. त्यांचा प्रवास आणि आपला प्रवास सिमिलर आहे. प्रेज द लॉर्ड सारखा आहे. बाजूला सांगा, इस्रायल लोकांचा प्रवास आणि तुझा प्रवास सारखा आहे. जर तुमचं तारण झालेलं असेल, कारण इस्रायल लोक गुलामगिरीतून काय झाले? मुक्त झाले, बाहेर पडले. तुम्ही सुद्धा पापाच्या गुलामगिरीतून काय पडलेला आहात? बाहेर पडलेला आहात. पापाच्या गुलामगिरी, बायबल सांगतं गुलामगिरीतून तुम्ही बाहेर पडलाय तर पुन्हा गुलामगिरीत अडकू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल लोकांची मानसिकता जी आहे ना, ती विजयाची मानसिकता नव्हती, कधीच नव्हती. पहिल्यांदा जर तुम्हाला 2024 साठी सामर्थ्य पाहिजे असेल, शक्ती पाहिजे असेल, बळ पाहिजे असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की विजय माझा आहे, मला मिळावा विजय, तर तुम्हाला विजयाची मानसिकता तयार करावी लागेल. प्रेज द लॉर्ड. विजयाची मानसिकता. कारण शत्रू, आपला शत्रू जो आहे ना, तो आपला शत्रू काय करतो माहिती आहे? अर्धी लढाई तो आपल्या मनातच जिंकू इच्छितो. आपल्या मनातच, म्हणजे आपल्या मनातच आपण जर जिंकलो नाही तर आपण अर्धी लढाई तिथंच हरलेलो असतो. म्हणून आपल्याला विजयाची मानसिकता तयार करावी लागेल. विजयाची मानसिकता खूप महत्वाची गोष्ट आहे. नुसतं पॉझिटिव्ह म्हणल्याने पॉझिटिव्ह होत नाही. पॉझिटिव्ह म्हणले मी पॉझिटिव्ह विचार करणारा आहे आणि माझ्या जीवनात सगळं पॉझिटिव्ह होणार, असं काही होत नाही. तुम्हाला विजयाची मानसिकता तयार कर. तुम्हाला या गोष्टीची खात्री बाळगावी लागेल की देव मला विजयी करणार आहे. कारण लक्षात घ्या, हरलेली मानसिकता घेऊन तुम्ही कधीच विजयी प्राप्त करू शकत नाही. इस्रायल लोक बाहेर पडल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही पहा, निर्गमाचे पुस्तक काळजीपूर्वक वाचले तुम्ही सगळ्यांनी? कोणी निर्गमाचं पुस्तक वाचलंय? बऱ्याच लोकांनी वाचलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आजच वाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 40 अध्याय. किती अध्याय? वाचा लवकर. आणि त्या अध्यायांच्या मध्ये तुम्हाला समजेल की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये किती अद्भुत काम करत आहे, अद्भुत सामर्थ्यानं चमत्कार तुमच्या जीवनामध्ये कसा करू इच्छितो. त्या गोष्टी तुम्हाला निश्चित अर्थाने समजतील. निर्गमाच्या पुस्तकामध्ये निर्गमन म्हणजे काय? निर्गमन म्हणजे बाहेर जाणे. निर्गमन म्हणजे बाहेर जाणे. त्याला इंग्लिश मध्ये एक्सोडस म्हटलेलं आहे, किंवा बाहेर पडणे किंवा मुक्त होणे किंवा बंधनातून बाहेर पडणे असं म्हटलेलं आहे त्याला. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण बाहेर पडतो बंधनातून त्यावेळेस आपल्याला विजयाची मानसिकता घेऊन बाहेर पडावं लागतं. कारण सुरुवातीलाच काही लोक जसे विश्वासणारे सुरुवातीलाच कुरकुर करणारे असतात ना. एखादा विश्वासणारा त्याजवळ जातो आणि त्याला म्हणतो येशूवर विश्वास ठेव आणि म्हणजे तुझ्या जीवनात मुक्तता येईल. आणि त्याला तो देवावर विश्वास ठेवत आला असतो, म्हणजे XYZ कोणत्याही देवावर विश्वास ठेवत असेल. आणि त्याला आपण जाऊन सांगितलं आता येशू आणि कोण नवीन आहे, मग आता आपण काय करणार होते, मी काय खरं नव्हतं का, ते काय खोटं आहे का सगळं, त्याला पहिले प्रश्न पडले असतो. त्याला पहिले आपल्या जीवनामध्ये त्याला प्रश्न पडतो, अरे मी करत आहे ते सगळं काही खोटं आणि आता हा काहीतरी नवीन सांगायला लागला. कारण हा नवीन मार्ग आहे. येशूने 4 खेळे हातात मारून घेतले म्हणून लगेच काय माझ्या पापासाठी येशू मारला गेला का? लगेच त्यांना प्रश्न पडतात. इस्रायल लोकांना पण प्रश्न पडले होते असे. इस्रायल लोकांना प्रश्न मोशे आला. मोशेने काय सांगितलं की मला तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी देवानं दर्शन दिलं आणि देवाने मला तुमच्याकडे पाठवलंय आणि तुम्ही माझ्यासोबत बाहेर पडणार आहात. आता ते लोक रोज काम करत होते, कष्ट करत होते, मेहनत करत होते, अशांती जीवन जगत होते. रोज त्यांना गुलामगिरीसारखं वागवलं जात होतं. हे सगळं होतं तरी सुद्धा ते त्याच्या विरुद्ध कुरकुर करत होते. कारण जसं मोशेने जाऊन फारोला सांगितलं तशा प्रकारे लगेच फारोने काय केलं, सगळं काम कठीण केलं. त्यांच्यासाठी खूप काही कष्टदायक सगळ्या गोष्टी केल्या. लगेच ते दगड घेऊन आले मोशेकडे आणि म्हणाले तुझ्यामुळे आम्हाला कष्ट सोसावं लागतं.
आता विश्वासणारे म्हणतात का असं, तुझ्यामुळं, तुझं ऐकलं आणि विचारलं आलो, तुझं ऐकलं नसतं ना तर माझं जीवन चांगलं चाललं होतं, रोज भांडत होतो, रोज आम्ही एकमेकाला लाटणं फेकून मारत होतो पण घरी मस्त चाललं होतं, रोज शिव्या गाळा ऐकत झोपत होतो पण मस्त चाललं होतं, रोज घरामध्ये खाल्लेलं जेवण, जे बनवलेलं जेवण आहे ते खाता येत नव्हतं तरी पण मस्त चाललं होतं. असं इस्रायल लोक कितीतरी वेळा म्हणाले, कितीतरी वेळा, आणि विश्वासणाऱ्यांना सुद्धा कितीतरी वेळा असं म्हणताना मी ऐकले. त्यांच्या जीवनामध्ये ते इस्रायल लोक काय म्हणाले, आम्ही मटण खात होतो, आम्ही मटण खात होतो, रोज मटणाच्या भांड्याभोवती बसत होतो आणि मटण खात होतो, आम्ही कांदा खात होतो, आम्ही लसूण खात होतो, असं ते म्हणाले. आम्ही एकत्र राहत होतो असं ते म्हणाले. आम्ही तिथं गुलामगिरीत होतो पण आम्हाला पोटभर खायला मिळत होतं, आम्ही गुलामगिरीत होतो पण रोज आम्हाला पाणी मिळत होतं व्यवस्थित. बरेच विश्वासणारे असं म्हणतात, आम्ही गुलामगिरीत होतो, पापात होतो, अशांतीत जीवन जगत होतो, पण नातेवाईक सगळे मिळून दुःख सहन करत होतो. सगळेजण दवाखान्यात आजारी पडायचो ना तर सगळे बघायला यायचे, रोज सफरचंद हे ते हे सगळं घेऊन यायचे, आणि आजार दुखत का असेना पण फळं खाऊन दुखत होतो ना. बऱ्याच जणांना ते आजार आठवतात, बऱ्याच जणांना ते दारू आठवते, बऱ्याच जणांना सिगरेट आठवतं, बऱ्याच जणांना काय 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 आठवत राहतं. आणि विश्वासणारे जे आहेत ना अशा सगळ्या गोष्टी आठवत असतात. इस्रायल लोकांना सुद्धा आठवायच्या अशा सगळ्या गोष्टी. तुम्हाला असं आठवणारे लोक भेटले का कधी? बरेच जण, कदाचित तुम्ही सुद्धा कोणी तुमच्यापैकी जर कोणी असं असेल की मला आठवतं सगळं काय, तर इस्रायल लोकांचा प्रवास तुमचा प्रवास सेम आहे, सिमिलर आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे आठवतं, ज्यावेळेस तुम्हाला हे आठवतं त्यावेळेस एक गोष्ट आठवा की तुमच्याजवळ दुःख होतं, तुमच्याजवळ अशांती होती, तुमच्याजवळ आजार होते, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू इच्छित होता, आणि म्हणून येशूने तुमचा हात धरला, पाळकाने तुमचा हात धरला. मोशे पाळक त्याचा दुश्मन नव्हता, पण शेवटपर्यंत त्याला ते शत्रू मानत आले. शेवटपर्यंत एक वेळ अशी आली की ज्यावेळेस इस्रायल लोक, परमेश्वर मोशेला असं म्हणाला की या सगळ्यांना मी मारून टाकतो आणि केवळ तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करतो. पण मोशे म्हणाला, नाही प्रभू, तू यांना मारून टाकण्यासाठी इथं आणलेलं नाहीस, मला माझं राष्ट्र मोठं नाही करायचं, या लोकांना तू वाचव, या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. मोशे आडवा पडला नसता तर देवानं सगळ्यांना मारलं असतं, पण मोशे आडवा आला. मग मोशे पाळक वाईट होता का? नाही. लोक पाळकाला दोष देतात, लोक परिस्थितीला दोष देतात, कारण विजयाची मानसिकता नाही, विजयाची मानसिकताच नसते. विजय मिळणार आहे, पुढे जाऊन मला विजय मिळणार आहे. इस्रायल लोकांचा प्रवास 11 दिवसाचा 40 वर्षामध्ये ट्रान्सफर का झाला माहितीये? कारण त्यांच्या कुरकुरीमुळं, त्यांच्या अशा बोलण्यामुळं. कारण पहिल्यांदा जर विजयाची मानसिकता तयार होती ना, तुम्ही काय करू लागता माहितीये? तुम्ही विजयाचे शब्द बोलू लागता, विजयाचे शब्द बोलू लागता. विजयाचे शब्द तुमच्या मुखातून सतत बाहेर पडतात, तुम्ही वारंवार ते बोलत असता, वारंवार तुम्हाला सांगत, रोज काही ना काहीतरी तुमच्या जीवनात निराशा येईल, अडचण येईल. असं नाही की रोजचा जीवन सारखा असेल, रोजचा दिवस सारखा असेल. काही कुरकुर करणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत राहतील वारंवार, पण त्या सगळ्यांना टाळून तुम्हाला बोलत राहायचं नाही, प्रभू आज करेल, 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 आणि प्रभू एक दिवस करेल. हालेलुया. कारण प्रभूकडे ते सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बळ आहे. यहोशुआकडे ते होतं, कालेबाकडे ते होतं शब्द, त्याच्यानंतर मोशेकडे ते शब्द होते, आरोनाकडे ते शब्द होते, आणि हे बोलत राहिले, बोलत राहिले, बोलत राहिले, आणि इस्रायल लोक विजयी झाले. हालेलुया. लक्षात घ्या, तुम्ही विजयी होणार, पण विजयाची मानसिकता ठेवली पाहिजे. एकतर तुमच्या शब्दात आली पाहिजे, तुमच्या मेंदूमध्ये हे फिट बसलं पाहिजे की देवानं मला पापात राहण्यासाठी जन्माला घातलेलं नाही, मला गरिबीत राहण्यासाठी जन्माला घातलेलं नाही, मी झोपडीत राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही, मी वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीमध्ये जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही, माझं जीवन अशांतीमध्ये कायम राहण्यासाठी देवाने मला ह्या जगात पाठवलेलं नाही. ही गोष्ट तुमच्या मनानं स्वीकारली पाहिजे. माझ्या घरात नेहमी रोज भांडणं होणार आहेत, ही गोष्ट तुमच्या मनातून तुम्ही काढली पाहिजे की मला भांडणात राहण्यासाठी देवाने निर्माण केलेलं नाही. हालेलुया. माझ्या घरामध्ये कायम कमतरता असणार आहे, अशा प्रकारच्या मानसिकतेत राहण्यासाठी देवानं मला निवडलेलं नाही. देवानं मला ह्या कमतरतेतून बाहेर काढण्यासाठी निवडले, मला त्या भांडणातून बाहेर काढण्यासाठी निवडले, अशांतीतून बाहेर काढण्यासाठी निवड. आणि हे तुमच्या शरीराला तुम्हाला वारंवार सांगावं लागेल. कारण सैतान वारंवार काय सांगत असतो माहितीये? तू हरलेला आहेस, तू जिंकणार नाहीस, देव तुझ्यावर प्रेम नाही करत, देव तुझ्या काळजी घेत नाही, देव तुला नरकामध्ये टाकणार आहे, देव तुझं वाईट पाहतो आणि देव तुझ्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी करतो. अशा प्रकारे सैतान वारंवार सांगत असतो, पण आपल्या बुद्धीला वारंवार हे ठणकावून सांगावं लागेल, नाही, सैतान जे सांगतो ते सगळं खोटं आहे,
सैतान जे सांगतो त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. परमेश्वरानं तुम्हाला मला बाहेर पडण्यासाठी बोलवलेलं आहे, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. भलेही तुम्हाला त्या गोष्टी आठवत असतील, भलेही तुम्हाला तो आनंद आठवत असेल, कारण एक मित्रांच्या मध्ये एक वेगळा आनंद असतो, लोकांना दारू पिण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. माहिती तुम्हाला, आज पार्टी करण्यामध्ये लोकांना एक वेगळा आनंद आहे. आणि आज रात्रभर 12 वाजेपर्यंत आणि रात्रभर सुद्धा काही झिंगणार जे आहेत त्यांना एक वेगळा आनंद आहे. त्याच्यामध्ये त्याला एक वेगळा आनंद, राक्षसी आनंद म्हटलं जातं. आणि तो एक वेगळा आनंद आहे की त्या आनंदाला त्यांना असं वाटतं की तो आनंद मला मिळावा. कारण सैतान जो आहे त्या आनंदाकडे घेऊन जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे, प्रभूतला आनंद तो कोणत्याही प्रकारे, जर एखादा ड्रिंक घेणारा किंवा एखादा वाईट काम करणारा जो व्यक्ती असेल, मग तो सिगरेट ओढत असेल, तंबाखू खात असेल, दारू पित असेल किंवा व्यभिचार करत असेल किंवा एखादं बाहेर त्याचं पत्नी व्यतिरिक्त, पती व्यतिरिक्त जर बाहेर काही त्याचा अफेअर्स असेल किंवा तो प्रेम करत असेल आणि तो फसवत असेल घरच्यांना, अशा खूप काही गोष्टी असू शकतात. जर असं असेल आणि त्याला वाटत असेल की या गोष्टीचा आनंद आहे, तर याच्यापेक्षा हजारो पटीने अधिक आनंद प्रभूजवळ बसण्यामध्ये आहे, प्रभूचं ऐकण्यामध्ये आहे, आज्ञा पाळण्यामध्ये आहे, पवित्र जीवन जगण्यामध्ये आहे, स्वर्गामध्ये तो आनंद आहे आणि देवापासून आशीर्वाद मिळवण्यामध्ये तो आनंद आहे, जो या व्यभिचारामध्ये आणि व्यसनामध्ये मिळणार नाही. हालेलुया. कारण शेवटी जो आहे, बायबल असं सांगतं की तो मनुष्यानं जर अग्नीवर आपला पाय ठेवला किंवा उराशी जर विस्तव बाळगला तर त्याची वस्त्र जळणार आहे. हालेलुया. कारण विस्तव जवळ ठेवून तुम्ही जास्त काळ न भासता राहू शकत नाही. लक्षात घ्या, कारण जर विस्तव तुमच्या जवळ आहे तर निश्चित अर्थाने एक दिवस तो भाजणार आहे, एक दिवस वस्त्र जाळणार म्हणजे जाळणार. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, पाप करण्याला ही चेतावणी दिली गेलेली आहे की विस्तव जर जवळ बाळगला तर तुझे वस्त्र जळणार नाही का. लक्षात घ्या, तुम्ही जर वस्त्र जवळ बाळगत आहात आणि म्हणत असाल की याच्यामध्ये मला आनंद आहे, तर तो आनंद तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणारा आनंद आहे. आणि म्हणून आपल्या हृदयाला वारंवार याची आठवण करून दिली पाहिजे की मी विजयी जीवन जगणारा व्यक्ती आहे, आणि वारंवार ते शब्द बोलले पाहिजे. कारण कोणताही विजय स्वतःमध्ये आतमध्ये मिळत असतो. जो आतमध्ये विजयी नाही तो बाहेर कधीच विजयी होऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात येते मी तुम्हाला काय सांगतो की जो आतमध्ये विजय नाही, या लोकांना काय सांगितलं होतं की तुम्हाला मी कुठे घेऊन जाणार आहे, कनान देशात घेऊन जाणार आहे. इस्रायल लोकांना काय सांगितलं होतं देवानी, मी तुम्हाला कुठे घेऊन जाईन, कनान देशात घेऊन जाईन. लक्षात घ्या, ज्यावेळेस तांबडा समुद्र समोर आला, मोशे आहे, इस्रायल लोक आहे, तांबडा समुद्र समोर आहे, पाठीमागं काय आहे, फारच खूप मोठं सैन्य आहे आणि कोणीही त्या ठिकाणी डळमळणार नाही, कोणीही डळमळणार. असा कोणताही मनुष्य प्राणी नाही की त्याला संशय येईल किंवा त्याला संशय येणार नाही किंवा त्याच्या मनामध्ये थोडी तरी शंकेची पाल चुकणार नाही. असं प्रत्येकाच्या मनामध्ये होऊ शकतं. पण लक्षात घ्या, ज्यांनी देवाचे मोठे चमत्कार पाहिले, ज्यांनी पाण्याचं रक्त होताना पाहिले, काय पाहिलेलं आहे, ज्यांनी पाण्याचं रक्त होताना पाहिले, ज्यांनी हे पाहिले की यार्देन नदीतून काय आले माहितीये, यार्देनतून बेडूक आले, काय आले, बेडूक बाहेर आले. आणि बेडूक बाहेर आले, नाईल नदीतून काय आले, बेडूक बाहेर आले. त्याच्यानंतर धुळीच्या परमेश्वरानं उवा केल्या. त्याच्यानंतर टोळ जे आहे असंख्य वाऱ्यासहित असंख्य टोळ आले आणि मिस्र देशातलं प्रत्येक पीक त्यानं खाऊन टाकलं. हे ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांना तांबडा समुद्र काहीच वाटणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांनी धुळीचं टोळ, धुळीचं उवा होताना पाहिल्या होत्या, गोमाशांची पिढा त्यांनी पाहिली होती. अंधार, इतका अंधार की तो कापता येईल इतका अंधार होता, इतका अंधार त्यांनी पाहिलेला होता. इतकं मोठे मोठे सामर्थ्य कामं परमेश्वराची त्यांनी पाहिली होती. तांबडा समुद्र त्याच्यासमोर काहीच नव्हता. प्रेज द लॉर्ड. आणि इतकं सामर्थ्य काम पाहून सुद्धा तांबड्या समुद्रासमोर ते डळमळले. आणि नुसतं डळमळले नाही तर मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले. कारण लक्षात घ्या, आतमध्ये ज्यावेळेस विजयी होतो त्यावेळेस आपण आपले शब्दातून कुरकुर नाही बाहेर पडत. कारण कुरकुर करणं हे मानवी स्वभाव आहे. हा सैतानाचं काम आहे. तुमच्याकडून वारंवार देवाविरुद्ध शब्द बोलून घेणं हे सैतानाचं काम आहे. वारंवार तो असं करवून घेऊ इच्छितो. तुम्हाला माहिती आहे, योबाला पापात यासाठीच सैतानानं पाडलेलं होतं की योब यासाठी संकटात होता की त्याच्या तोंडून देवाविरुद्ध पातक व्हावं. आणि कोणतं पातक माहितीये, फक्त कुरकुरीचं पातक. कोणतं पातक की देवानं हे सगळं संकट माझ्यावर आणलेलं आहे आणि देव चुकीचा आहे असं योबाने केवळ हे शब्द बोलावेत यासाठी सैतान त्याच्या मागे लागलेला होता. आणि योग शेवटपर्यंत ते शब्द बोलला नाही. विजयाची मानसिकता तयार करावी लागेल. आतमध्ये तुम्हाला लढाई जिंकावी लागेल तर तुम्हाला बाहेर लढाई जिंकता येईल. आणि मोशेने ती जिंकलेली होती. हालेलुया. 40 वर्षामध्ये मोशेने ती लढाई जिंकलेली होती आणि म्हणून तर मोशे स्थिर उभा राहिला. म्हणून तर मोशे
दृढ उभा राहिला आणि त्याला काठी उगारली आणि समुद्र दुभागला. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देव त्याला सांगत आहे की स्थिर उभे राहा. काय सांगितलं त्या ठिकाणी की भिवू नका. आणि तो काय म्हणाला मोशे 13व्या वचनामध्ये, भिवू नका, स्थिर उभे राहा. परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्त्री लोकांना तुम्ही आज पाहता ते पुन्हा कधीही तुमच्या दृष्टीस पडाव्याचे नाही. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. हालेलुया. तुम्हाला स्थिर उभं राहायचं आणि देव कशी लढाई करतो हे पाहायचं आहे. आतमधला विजय हा खूप महत्वाचा विजय आहे आणि म्हणून विजयाची मानसिकता असली पाहिजे. बघा चांगलं, विजयाची मानसिकता तयार कर. 2024 संकट वाट पाहत आहे, अनेक अडचणी, चॅलेंजेस, ज्याला आपण चॅलेंजेस समजू. आणि ते संकट नाहीये की अडचणी नाहीये, तर ते चॅलेंज आहे की जे देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी निवडले की त्याला आपण फेस करून त्याच्यावर विजय मिळवून पुढे जाऊ. हालेलुया. आणि विजय परमेश्वर आपल्या सोबत असताना प्रत्येक चॅलेंज वरती आपण विजयी होणार आहोत. हालेलुया. आणि निश्चित अर्थाने जसं 2023 मध्ये देव तुमच्या सोबत होता तसं 2024 मध्ये तुमच्या सोबत असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून 24 साठी तुम्हाला काय करायचंय, विजयाची मानसिकता तयार करायची. विजयाची मानसिकता ज्याची नसेल तो विजयी होणार नाही. देवानं त्याच्यासाठी विजय नेमलेला असला तरी पण ते विजय होणार नाही. इस्रायल लोकांना बाहेर पडताना देवानं एका शब्दात असं सांगितलेलंच नव्हतं की तुम्ही कनान देशात जाणार नाही. मधल्या प्रवासामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही जाणार नाही, तुमची लेकरं जातील कनान देशात. मधल्या प्रवासात म्हणजे मधल्या प्रवासामध्ये असं काय झालं की ज्यामुळे देवाला आपला निर्णयच बदलावा लागला. देवाला आपल्या शब्दापासून माघार घ्यावी लागली आणि देव असं म्हणाला की नाही तुम्ही नाही जाणार, तुम्ही मरणार इथे आणि तुमची लेकरं जाणार. हालेलुया. देवाने नेलं तर खरं, पण त्यांची पुढची पिढी नेली, ते नेलं नाही. जे तुम्ही मिळवू इच्छिता, तुम्हाला असं वाटत असेल की मलाच परमेश्वरानं बंगला द्यावा मी जिवंत असताना, आणि तुम्ही देवाचं वचन फॉलो करायला तयार नाही, देवाच्या गोष्टी फॉलो करायला तयार नाही, पण परमेश्वर म्हणेल तू मरून जाशील ना, तुझ्या लेकरांना देईन. कारण तू तर माझ्यासोबत विजयी जीवन जगू इच्छित नाहीस. विजयी जीवन जगणाऱ्याला आता हयात असणारा त्या गोष्टी मिळणार आहेत, जे तुमच्या लेकरांना मिळणार आहे ते तुम्हालाच मिळेल. हालेलुया. पण ते तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी देवाला स्वीकारावं लागेल की विजय माझा आहे, कारण देवानं तुम्हाला अगोदर ते सांगून ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला असं वाटत असेल माझ्या लेकरांना मिळालं तर बरं होईल. नाही, ते तुम्हाला द्यायला तयार आहे परमेश्वर. हालेलुया. कारण तुम्हाला तर मिळेलच, लेकरांना तुमच्यापेक्षा अधिक उत्तम मिळेल. हालेलुया. कारण परमेश्वरानं ते तुमच्यासाठी नेमलेलं आहे. म्हणून विजयाची मानसिकता ठेवा. शत्रूचं आकलन जे आहे, शत्रूला तुमच्यापेक्षा जास्त त्याच्या सामर्थ्याचं आकलन करा. म्हणजे तुम्हाला काय करा, वाचा माझ्या बरोबर पहिले शमूएल याचा 17वा अध्याय, 17वा अध्याय आणि 45 वचन आहे त्याचं. पहिले शमूएल 17वा अध्याय 45 वचन. दावीद, तेव्हा दावीद त्या फलिस्टियास म्हणाला, तू तलवार व भाला बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शीत धडापासून वेगळे करीन. मी आज फलिस्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वन पशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि या सगळ्या समुदायास हे कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, तर कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हे शब्द ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणून भावनेत बोलायला लागलोय म्हणतो. हा भावना में बहे गए असं म्हणेल ना कोणी, जर असंच म्हणणार ना. पण लक्षात घ्या, दावीद भावनेत बोलत नाही हे सगळं. हालेलुया. दावीद हे सगळं भावनेत बोलत आहे. दावीद हे शब्द केवळ मोठे मोठे बोलायचे आहेत, कारण दावीद एकदम कुमारवयीन होता त्यावेळेस. आणि कुमारवयीन असलेला मुलगा 9 फुटाच्या माणसासमोर उभा राहिलाय आणि तो याला हे सगळं म्हणत आहे की मी आज तुला मारून टाकणार आहे, तुझं शीत धडापासून वेगळं करणार आहे, आणि त्याच्यानंतर मी फलिस्टी लोकांची जी प्रेत आहे ती खायला देणार आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण विजयी होऊ. हे सगळं काही तो बोलत आहे. आणि हे सगळं बोलत असताना फलिस्टी जे आहेत त्याच्या पाठीमागे उभे राहिलेले किंवा गल्ल्यात जो आहे हे सगळेजण त्याला हसत असतील आणि ते म्हणत असतील अरे हा छोटा मुलगा आहे आणि बालिश मुलाला यांनी पाठवले लढण्यासाठी, कोणी यांच्याजवळ नव्हतं म्हणून यांनी पाठवलेलं. लक्षात घ्या, शत्रूचं ज्यावेळेस आपण आकलन करतो शत्रूच्या सामर्थ्यासमोर, त्यावेळेस आपण आपल्या बळाकडे पाहायचं
नाही. 2024 मध्ये ज्यावेळेस तुमच्या समोर संकट आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतील त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे की मी माझ्या सामर्थ्याकडे पाहून मी शत्रूवरती विजय मिळवणार आहे असं कधीच नाही. हालेलुया. कारण माझ्या ठाई जो देव काम करतो त्याच्याकडे पाहून मी शत्रूवर विजय मिळवणार. हालेलुया. कारण तुम्ही सामर्थ्य नाही. कारण बायबल सांगतं काय माहितीये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई मी सर्व काही करू शकतो. हालेलुया. मी सर्व काही पुन्हा ठाई करू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई. मी माझ्या सामर्थ्याने ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तुमचं बळ, तुमची शक्ती, तुमची बुद्धी, तुमचं ज्ञान हे जे काय असेल ना ते सगळं कमी असणार आहे. पण ज्या वेळेस तुम्ही प्रभूजवळ येता आणि प्रभूकडे ज्यावेळेस पाहता त्यावेळेस निश्चित अर्थाने तुम्हाला गोल्यात पण छोटा वाटू लागतो, फलिस्त्यांचं सैन्य पण छोटं वाटू लागतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी छोट्या वाटू लागतात आणि तुमचं कद काठी, तुमचं जे उंची, वय, तुमची ताकद, तुमचं सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान हे सगळं वाढलेलं असतं त्यावेळेस. हालेलुया. कारण तुम्ही शत्रूकडे पाहून तुमचं आकलन नाही करत तर देवाकडे पाहून तुमचं आकलन केलेलं असतं. हालेलुया. आणि म्हणून बाजूला सांगा की शत्रूवरून तुझ्या सामर्थ्याचे आकलन करू नको. बाजूला सांगा. कारण देवाच्या वचनाकडे ज्यावेळेस आपण लक्ष लावतो त्यावेळेस आपल्याला शत्रू छोटा वाटू लागतो. पण जर तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावता, त्याच्या ताकदीकडे, त्याच्या सामर्थ्याकडे पाहाल ना तर निश्चित अर्थाने तुम्ही त्याच्यासमोर छोटे वाटाल. कारण इस्रायल लोकांनी तेच केलं. इस्रायल लोकांनी काय केलं माहिती आहे? इस्रायल लोकांनी त्यांच्या लाईफ मध्ये, त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक दिवस काय झालं, त्यांनी आपल्या लोकांना, जे 12 लोक होती त्या 12 लोकांना कुठे पाठवलं, कनान देश फिरण्यासाठी पाठवलं. कनान देश फिरून आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस बातमी दिली त्यावेळेस 10 लोकांनी बातमी अशी दिली की आम्ही गेलो कनान देशामध्ये आणि गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ते सगळे लोक धिप्पाड आहेत, खूप उंच आहेत आणि खूप सामर्थ्य आहेत आणि आम्ही स्वतःला त्यांच्या समोर टोळासारखे आम्ही वाटलो. कशासारखे वाटलो? टोळासारखे. म्हणजे ते खूप धिप्पाड आहेत आणि आम्ही आमच्या स्वतःकडे ज्यावेळेस पाहिलं ना त्यावेळेस आम्हाला असं वाटलं आम्ही टोळा आहोत. आम्ही कोण आहोत? टोळा. पण त्यापैकी 2 जण असे होते, यहोशू आणि कालेब. ते असं म्हणाले की आपण आजच त्यांच्यावर विजय मिळवू शकतो, आजच आपण युद्ध करूया आणि आजच देव आपल्याला विजय देईल. हालेलुया. 10 लोक मात्र कुणाकडे पाहत होते? त्यांच्या बळाकडे, त्यांच्या सामर्थ्याकडे, त्यांच्या शक्तीकडे. ते जे चॅलेंज आहे त्या गोष्टीकडे ते पाहत होते. पण हे 2 जण मात्र त्यांच्या सोबत जो देव आहे त्याच्याकडे ते पाहत होते. हालेलुया. या वेळेस ज्यावेळेस तुम्ही 2023 मध्ये हा प्रवास इथपर्यंत आणलेला आहे, आता इथपर्यंत जर देवाने आणले तर 2024 मध्ये पण देव चालवणार. हालेलुया. 23 पर्यंत परमेश्वराने चालवलेलं आहे तर 24 सुद्धा तुमच्यासाठी आशीर्वादाच असेल, 25 आशीर्वादाच असेल. बरेच लोक कोरोनाची भीती घालतील. आता नवीन व्हेरियंट आलेला आहे आणि नवीन आता चॅलेंज येईल. आता नवीन मास्क घालण्यासाठी अजून प्रयत्न होणार आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग चालू होणार आहे किंवा अजून लॉकडाऊन होईल अशी बरीच भीती असणार आहे. अजून त्याच्यानंतर मार्केट खूप डाऊन होईल आणि लोक मरू लागतील आणि असं खूप काही भीती आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे अजून आता निवडणुका येतील, कोण निवडून येणार माहित नाही, महागाई किती वाढेल हे माहित नाही. हे सगळे चॅलेंज आहेत आणि हे सगळे पाहिल्यानंतर आपण असं म्हणतो आता पेट्रोल 105 रुपये लिटर आहे, आता येणार दिवसात मग 20 होईल, मग त्यानंतर 150 रुपये होईल, मग गाडी चालू होऊ का नको मी. कारण टेन्शन आहे डोक्यात बऱ्याच गोष्टी. पण लक्षात घ्या तुमच्याजवळ जो परमेश्वर आहे तो खूप मोठा परमेश्वर आहे. तुमच्या घरामध्ये जो परमेश्वर आहे तो खूप मोठा परमेश्वर आहे. चॅलेंजेस भरपूर आहेत, खूप मोठ्या गोष्टी जगामध्ये उलटापालट होत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये ही उलटापालट वाढणार आहे, उलटापालट होणार आहे. महागाई भयानक रीतीने वाढणार आहे. महागाई तिथपर्यंत जावी यासाठी आतापासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. कुठपर्यंत जाणार आहे महागाई माहिती आहे? एक सोन्याची पिशवी म्हणजे पिशवी भरून सोनं आणि त्याच्यानंतर पिशवीभर सोन्याला 1 पावाचा तुकडा विकत मिळेल. किती पावाचा तुकडा विकत मिळेल? 1 पावाचा तुकडा पिशवीभर सोनं दिल्यानंतर विकत मिळेल. म्हणजे लोकांजवळ सोनं भरपूर असेल पण अन्न नसेल. इथपर्यंत महागाई जाणार आहे. कारण 7 वर्षाच्या महासंकटामध्ये कुठपर्यंत महागाई जाईल? 1 पिशवीभर सोनं देतील आणि 1 पावाचा तुकडा विकत नाही. इतकी महागाई इथपर्यंत जाणार आहे तर आतापासूनच त्याची वाढ सुरू झालेली आहे आणि निश्चित अर्थाने हे वाढत राहणार आहे. पण देव तुमचा हात सोडणार नाही. महागाईमध्ये हात सोडणार नाही, कोरोनात हात सोडणार नाही, लॉकडाऊन मध्ये हात सोडणार नाही, सोशल डिस्टन्सिंग मध्ये हात सोडणार नाही, आजारात तो हात सोडणार नाही, संकटात हात सोडणार नाही, बिझनेस मध्ये कठीण परिस्थिती आली असताना तो हात सोडणार नाही. तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचं फेस तुम्हाला चॅलेंज करावं लागत असेल त्यात तो तुमचा हात सोडणार नाही. त्याचं सामर्थ्य मोठं आहे. हालेलुया.
त्याचं सामर्थ्य मोठं आहे आणि त्याच्या सामर्थ्यासमोर जगातलं कोणतं संकट टिकणार नाही. कोणताही गोल्यात असू द्या, कोणतीही धिप्पाट लोक असू द्या, अनाकी कोणतीही वंशज असू द्या, तुम्हाला असं वाटू देऊ नका की तुम्ही टोळासारख्या, तुम्हाला असं वाटू देऊ नका की तुम्ही कुमार आहात, तुम्हाला असं वाटू देऊ नका की माझ्याकडे काहीच नाही, तुम्हाला असं वाटू देऊ नका की माझ्याकडे कोणतंच शक्ती नाही. तुमच्या देवाकडे हे सगळं सामर्थ्य आहे. तुमच्या देवाकडे तलवार आहे, तुमच्या देवाकडे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बळ आहे, प्रत्येक गोष्टीवर विजय होण्याचं शक्ती त्याजवळ आहे. त्याच्याकडे पाहून आकलन करा. हालेलुया. तुम्ही त्यांच्याकडे शत्रूकडे पाहून आकलन करू नका. तुमच्याकडे जे बळ आहे ना त्या बळाकडे पाहू नका, देवाचं बळ पहा. हालेलुया. जर देवाचं बळ तुम्ही पाहाल या नवीन वर्षात तर निश्चित अर्थाने परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देईल. कारण शत्रू तुम्हाला हरवू इच्छितो. कुठं हरवू इच्छितो? तो तुमच्या मनामध्ये हरवू इच्छितो. कारण तो तुम्हाला हरवू कुठं इच्छितो? तुमच्या अंतःकरणामध्ये. कारण तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस विजयाची मानसिकता तुम्ही तयार करणार नाही, उभे राहणार नाही, कारण मनाची मानसिकता तयार केली. आता दावीद जर शौलासमोर उभा राहिला नसता, शौलासमोर असं म्हणाला नसता की मी जाऊन युद्ध लढेन, तर निश्चित अर्थाने तो गोल्याच्या समोर जाऊन उभा राहिला नसता. हालेलुया. यहोशू आणि कालेब जर मोशे समोर असं म्हणाले नसता ते युद्धाला तयार झाले नसते आणि यहोशू आणि कालेबानं कनान देश जिंकला नसता. पण परमेश्वराने त्या दोघांच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया. आणि बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही मरा रानामध्ये, आणि हे दोघं मात्र कनान देशामध्ये जातील. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराचं ते सामर्थ्य आहे, शक्ती आहे. जो मनात युद्ध जिंकतो तो प्रत्यक्षात जाऊन उभा राहतो आणि तो म्हणतो की नाही, परमेश्वर मला विजय दे. आणि यरीहो जिंकलं गेलं यहोशू धाडसानं उभं राहिल्यामुळे. हालेलुया. यरीहो पाडलं गेलं कशामुळं? यहोशू धाडसानं उभा राहिला, तलवार घेऊन त्याला देवाची आज्ञा पाळली आणि परमेश्वराने त्याला विजय दिला. आणि म्हणून जर तुम्ही उभे राहाल तर निश्चित अर्थाने देव तुम्हाला विजय देणार आहे. कारण शत्रूवरून तुमच्या सामर्थ्याचं आकलन करू नका. बाजूला पुन्हा एकदा सांगा, शत्रूवरून तुझ्या सामर्थ्याचं आकलन करू नको. तिसरी महत्वाची गोष्ट, दानिएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय 17 पासून 22 पर्यंत वाचूया. दानिएल 2:17-22. यावर दानिएलने आपल्या घरी जाऊन आपले सहोदरी हनन्या, मिशाएल व अजर्या यास ही हकीकत कळवली आणि बाबेलच्या इतर ज्ञान्यांबरोबर आपला व आपल्या सोबत्यांचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपल्यावर दया करावी असे त्याजवळ मागावे. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहे. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजा स्थानापन्न अथवा स्थान नष्ट करतो. तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रगट करतो. अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते. त्याच्याजवळ प्रकाश नसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रसंग तुम्हाला ठाऊक आहे. नबुकदनेसराला एक स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर नबुकदनेसरांनी सगळ्या त्याच्या राजदरबारी असणाऱ्या सगळ्या ज्ञान्यांना बोलवलं आणि ज्ञान्यांना बोलवून त्याला काय सांगितलं माहिती आहे? त्याला सांगितलं की मला स्वप्नाचा अर्थ मला माहिती पाहिजे किंवा स्वप्नाचा अर्थ मला तुम्ही सांगावा. तर ते म्हणाले, ठीक आहे, तुमचं स्वप्न सांगा, आम्ही तुम्हाला अर्थ सांगतो. तो म्हणाला, नाही, मी तुम्हाला स्वप्न सांगणार नाही. माझं स्वप्न आणि त्याचा अर्थ दोन्ही पण तुम्ही सांगायचं. सगळेजण आश्चर्यचकित झाले. सगळेजण काय म्हणाले, अरे असं कोणी विचारत नाही, असा कुठलाच राजा विचारत नाही, हा राजा काहीतरी विचित्र आहे आणि असा का प्रश्न विचारतोय. आता दानिएल, शद्रक, मेशक, अबेदnego जे आहे हे सुद्धा कोण होते? त्याच्या ज्ञान्यांच्या पैकी, म्हणजे त्याच्या दरबारात काम करणारे जे ज्ञानी आहेत, जे त्याला त्याचा अधिकार चालवणारे लोक आहेत, मंत्री आहेत, अशा प्रकारे हे 4 जण अधिकारी होते. आणि आता ह्या 4 सुद्धा त्या ज्ञान्यांच्या मध्ये सामील आहेत. पण ह्या 4 त्यांनी ज्यावेळेस हे प्रश्न विचारले त्यावेळेस कोणीही त्याचं उत्तर दिलेलं नाही. मग नबुकदनेसराने एक आज्ञा काढली की जर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, तुम्हाला स्वप्न सांगता येत नाही, त्याचा अर्थ सांगता येत नाही, तर तुम्हाला सगळ्यांना मारून टाकलं जावं. सगळ्या ज्ञान्यांचा वध करण्याचं फरमान नबुकदनेसराकडून काढले गेले. आणि ज्यावेळेस ही बातमी दानिएलला समजली त्यावेळेस दानिएल काय करतो माहिती आहे? दानिएल त्याच्याबरोबर असणाऱ्या शद्रक, मेशक, अबेदnego या तिघांना पण काय करतो? विनंती करतो की तुम्ही जाऊन काय करा? प्रार्थना करा की प्रभूनं आपल्याला हे रहस्य कळवावं. नबुकदनेसराचं स्वप्न आणि त्याचा अर्थ दोन्ही गोष्टी आपल्याला परमेश्वराने सांगाव्या. यासाठी काय करावं? आपण प्रभूजवळ प्रार्थना करावी. आणि मीही तुमच्या बरोबर काय करतो? प्रार्थना करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दानिएल हार मानू शकला असता. बाजूला सांगा, डोंट गिव्ह अप, म्हणजे हार मानू नको. लक्षात घ्या, हार मानण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर गोष्टी असतात.
या वर्षी सुद्धा बऱ्याच प्रसंग तुमच्या जीवनात आले असतील की आता सगळं काही परिस्थितीवर सोपवून द्यावं आणि हरलं तर हरलं असं काही, पण दानिएलाने हार मानलेली नाही. दानिएलाने काय केलं माहितीये? दानिएलाने प्रार्थना केली, दानिएलाने परमेश्वराला शरण केला, दानिएलाने इतरांना विनंती केली की तुम्ही पण माझ्या वतीने काय करा, प्रभूजवळ प्रार्थना करा आणि प्रभू आपल्याला रहस्य प्रकट करेल. कारण तो हार मानू शकला असता, कारण इतर ते ज्ञानी होते, ते म्हणले असते की ठीक आहे, राजा जर असं म्हणतोय मारून टाकावं तर हो ठीक आहे, मी मारायला तयार आहे. पण दानिएलाने हार मानली नाही. तो म्हणाला नाही, मी देवाजवळ जाईल, देव मला उत्तर देईल, देव मला मरू देणार नाही. देवाने जर मला ज्ञानासाठी, देवाने मला जर अधिकारासाठी या ठिकाणी नेमलेलं आहे तर निश्चित अर्थाने परमेश्वर मरू न देता माझा परमेश्वर उत्तर देईल, स्वप्न सांगेल, त्याचा अर्थ सांगेल आणि निश्चित अर्थाने मी राजाला जाऊन सांगेल आणि मी मरणार नाही, माझ्या बरोबरचे मरणार नाही आणि कोणताही ज्ञानी मारला जाणार नाही. हालेलुया. दानिएलाने हार मानलेली नाही. तो प्रार्थना करत राहिला, करत राहिला आणि करत राहिला. आणि बायबल सांगतं आपल्याला की दानिएलाला परमेश्वराने प्रगट केलं. हालेलुया. ते रहस्य प्रगट केलं, जे रहस्य कुठल्याही ज्ञानाला सांगितलं नाही, कुठल्याही शद्रक मेशक अबेदनगोला सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही, ते दानिएलाला परमेश्वराने सांगितलं. आणि दानिएलने जाऊन नबूखदनेस्सराला सांगितलं आणि दानिएल सर्वात सामर्थ्य किंवा सर्वात मोठ्या पदास त्या ठिकाणी चढला. हालेलुया. तुमच्या पण जीवनात प्रसंग येतील, अडचणी येतील, समस्या येतील. दानिएलाच्या जीवनात खूप वेळा असं झालेलं आहे आणि दानिएलाच्या जीवनात बऱ्याच वेळा असं झालं, राजे बदलले पण दानिएल कधी बदलला गेला नाही, कारण दानिएल हार मानणारा नव्हता. हालेलुया. तुमच्या पण जीवनात असा प्रसंग येणार नाही असं नाही, पण खूप वेळेस तुम्हाला असं हार मानल्यासारखं वाटेल. तुम्हाला असं वाटेल की नाही, इस्रायल लोकांना सुद्धा असं वाटलं की आपण हार मानावे आणि कुठे जावं, परत पाठीमागे निघून जावं. पण मोशे हार मानणाऱ्यांपैकी नव्हता, अहरोन हार मानणाऱ्यांपैकी नव्हता, यहोशुआ हार मानणाऱ्यांपैकी नव्हता, कालेब हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्या सगळ्यांनी हार मानलेली नाही. ते टिकून राहिले, प्रभूने जे अभिवचन दिले त्याला दूर धरून राहिले, प्रार्थना करत राहिले, देवाजवळ विनंती करत राहिले आणि प्रभूने त्यांना विजय दिला. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही हार न मानता प्रार्थना करत राहा, देवाजवळ जा, गुडघे टेकाल, देवाला म्हणाल प्रभू नाही, प्रभू तू करणार आहेस, प्रभू तू करणार आहेस, प्रभू तू करणार आहेस. जरी परिस्थिती विपरीत आहे, जरी होऊ शकत नाही, लोक असं म्हणतात की होणार नाही, राजआज्ञा अशी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची राजकीय परिस्थिती अशी आहे की होणार नाही, पण प्रभू तुझ्याजवळ मात्र होकार आहे, तू करणार आहेस. निश्चित अर्थाने प्रभू तुमच्यासाठी द्वार उघडेल. हालेलुया. परमेश्वर प्रगट करेल, परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल, परमेश्वर त्यातून बाहेर निघण्याचा वाटा दाखवेल, तुम्हाला मदतीसाठी माणसं उभा करेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी प्रभू करेल, वेगवेगळे मार्ग उघडतील तुमच्यासाठी आणि तुम्हाला कळेल की हार न मानल्याने प्रभूजवळ गेल्याने कसा विजय प्राप्त होतो. प्रेज द लॉर्ड. 2024 तुमच्यासाठी मोठं चॅलेंज घेऊन येईल. त्या चॅलेंज मध्ये हार मानू नका. कधीही तुम्हाला असं वाटू देऊ नका की परमेश्वराने मला सोडलंय, परमेश्वराने मला टाकलंय. कधीही वेळ झालेला नाही. तुम्ही देवाजवळ जाऊ शकताय, देवाला जाऊन विनंती करू शकताय, देवाला म्हणू शकताय की नाही प्रभूशी मी गुढगे टेकतो, मला परमेश्वर मी तुला शरण येतो. माणसाला शरण जाण्यापेक्षा प्रभूला शरण जाणं योग्य आहे. हालेलुया. दावीद म्हणाला की मी माणसाला शरण जाणार नाही, मी देवा तुला शरण येतो, कारण तुला माझी करुणा येणार, तुला माझी कृपा वाटणार, तुला माझी दया वाटणार आणि निश्चित अर्थाने मी तुला शरण येतो. आणि दावीदाने हार न मानता दावीद म्हणाला प्रभू मी तुला शरण येतो. आणि लक्षात घ्या, दावीदाला परमेश्वराने विजय दिला, दानिएलाला परमेश्वराने विजय दिला. ज्यावेळेस तो हार न मानता देवाजवळ गेला त्यावेळेस, कारण आपण हार न मानता कुठे जायचं, लोकांजवळ जायचं नाही, आपल्याला लोकांना जाऊन आपल्याला विनंती नाही करायची, आपण हातपाय मारत बसायचं नाही, तर आपण काय करायचं, आपण देवाजवळ जायचं, देवाजवळ गुडघे टेकायचं, देवाला म्हणायचं प्रभूजी मी माझे गुडघे तुझ्याजवळ टेकतो, माझे हात तुला उभारतो, तू मार्ग उघड आणि देव मार्ग उघडेल. हालेलुया. आणि म्हणून हार मानू नका. तो हार मानणाऱ्यांना मदत करत नाही. बाजूला सांगा, हार मानणाऱ्यांना देव मदत करत नाही, तो मजबूतपणे उभं राहणाऱ्याला देव मदत करतो. शौलाला मदत केली परमेश्वराने, शौलाला मदत नाही केली देवाने. शौलाला मदत केली परमेश्वराने नाही, शौलाला मदत नाही केली. शौल कुठे होता? शौल छावणीतच होता. शौल कुठे होता? युद्धाच्या प्रसंगी दावीद ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस कुठे होता शौल? छावणीतच होता, युद्धाच्या ठिकाणीच होता. पण शौल लढाई करायला गेला का? शौल सामर्थ्य नव्हता का? शौलाविषयी असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यावेळेस शौल उभा राहायचा तर इस्रायल लोक सगळे खांद्याला लागायचे. त्याच्या कुठे लागायचे? खांद्याला लागायचे. म्हणजे सगळ्यात उंच शौल होता, सगळ्यात उंच शौल होता. म्हणजेच काय, गोलियाताचा थोडंसं तो कमी असेल फक्त. म्हणजे इतका सामर्थ्य असून सुद्धा, इतका बलवान असून सुद्धा तो त्याच्या म्हणजे बाणाचा नेम कधीच चुकत नव्हता, कारण शौल बन्यामिनी होता. माहिती तुम्हाला शौल काय होता? बन्यामिनी होता. त्याच्या भाल्याचा नेम चुकत नव्हता, कारण बन्यामिनी वंशज असे होते, भाला किंवा बाण दोन्ही त्यांनी मारलं ना ते बरोबर लागायचं, इतके ते सामर्थ्य होते. त्याचा मुलगा सामर्थ्य होता, योनाथान सामर्थ्य होता.
पण हार मानणाऱ्यांना देव मदत करत नाही. कारण हार मानून बसला होता तो, त्याच्यापेक्षा आम्ही कमी आहोत, आम्ही कसं विजय मिळवणार, आम्हाला तर कोणी वाचवणार नाही, आता कोण वाचवतं इस्रायल लोकांना. ते सगळे पळून जायचे आणि शाऊल लपून बसलेला होता आणि त्याला असं वाटत होतं आता आम्हाला कोण वाचवेल. आणि देवाने त्याला मदत केली नाही. पण एक मुलगा आला जो शाऊलापेक्षा अतिशय बुटका होता, उंची कमी होती दाविदाची, आणि त्याला शक्ती नाही, बळ नाही, सामर्थ्य नाही, काय नाही, पण एक मात्र गोष्ट होती की मी हार मानणार नाही, देवासाठी उभा राहायचा. हालेलुया. एक गोष्ट होती, त्याच गोष्टीत तो उभा राहिला आणि देवाने त्याला विजय दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव हार मानणाऱ्यांना मदत करत नाही. देव धाडसानं उभं राहून देवाजवळ जाऊन देवाकडून सामर्थ्य मागून देव लढणाऱ्यांना देव मदत करतो. आणि जर तुम्ही तसं करणारे असाल तर देव तुम्हाला नक्कीच मदत करेल. लक्षात घ्या, देवाला परिस्थिती हाताळू द्या. कारण ही परिस्थिती कोण हाताळली? प्रभूने हाताळली. दानिएलने काय केलं? मग दानिएलने केवळ प्रार्थना केली. दानिएल काय म्हणाला? तो राजासोबत जाऊन भांडला का? राजे तुम्ही चुकीचा आहात आणि वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारचा निर्णय घेण्यास तुम्हाला अधिकार नाही, आम्ही काही ज्ञानी नाही का, आम्ही काही बलशाली नाही का, आम्हाला काही समजत नाही का, आणि इतकं तुम्हीच तर नेमलेलं आहे, तुम्हीच तर आमची परीक्षा घेतली आणि तुम्ही आम्हाला पारखून तर बघा आम्ही इथून पुढे कसे निर्णय घेतो, स्वप्न तर सांगा, मी लगेच अर्थ सांगतो. पण नाही, दानिएलने अशी विनंती राजाला केली नाही. दानिएल देवाला शरण गेला. हालेलुया. परिस्थिती त्याने देवाला हाताळू दिली. तो म्हणाला प्रभू तू हाताळ, तू काम कर. त्याची इच्छा आहे ना मी स्वप्न पण सांगाव. हो मी स्वप्न पण सांग. देवा तू स्वप्न पण सांग, कारण स्वप्न तू दाखवलेस तर मीच ते सांगणार. हालेलुया. हालेलुया. तू दाखवलेस तर तू सांगणारस आणि तू सांगशील मला आणि त्याचा अर्थ पण सांगशील. आणि दानिएलने स्वप्नच केवळ सांगितलंय तर त्याचा अर्थ पण सांगितला. हालेलुया. कारण देवानं तो त्याला प्रगट केलेला होता. तुम्हाला माहिती आहे ते स्वप्नाचा अर्थ खूप गहन अशा प्रकारचा अर्थ आहे. कित्येक तरी हजारो वर्षासाठी असलेलं ते स्वप्न होतं आणि निश्चित अर्थाने त्याद्वारे परमेश्वराने ह्या गोष्टी दाखवल्या. आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर घडवू इच्छितो, पण हार न मानता परिस्थिती देवाला हाताळू देऊ ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस निश्चित अर्थाने देव काम करतो. आणि म्हणून हार मानू नका. पुन्हा एकदा सांगा, हार मानू नकोस. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मागे जाण्याची योजना बनवू नका. गणनाचं पुस्तक 14वा अध्याय 1 पासून 12 पर्यंत तुम्ही घरी जाऊन नंतर हे वचन सगळी वाचू शकता. काहीच वचन आपण त्यातली वाचूया मात्र, कारण वेळ खूप झाला, आपण बंद करणार आहोत. गणना 14वा अध्याय 1 पासून 12 पर्यंत ही घटना आहे जी इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. 4थ्या वचनापासून पुढे, ते आपसात म्हणाले आपण कोणाला तरी पुढारी करून मिस्र देशाला परत जाऊ. तेव्हा मोशे व आरोन तेथे जमलेल्या इस्रायलच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यापैकी नूनाचा मुलगा यहोशुवा व यफुन्नीचा मुलगा कालेब यांनी आपले कपडे फाडले आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाच्या प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. पण सर्व मंडळी म्हणू लागली, यांना दगडमार करा. काय झालेलं घटना माहिती तुम्हाला? 12 लोक गेले देश घेण्यासाठी. 10 लोकांनी वाईट वर्तमान आणलं. ते म्हणाले आपण जिंकू शकत नाही, कारण देशाला आपण हारणार, आपण जिंकू शकत नाही, आपण कमी आहोत, आपण आपल्याकडे सामर्थ्य नाही, शक्ती नाही. ते अनाकी वंशज आहेत, धिप्पाट लोक आहेत, त्यांना जिंकणं कठीण आहे. त्यांचे नगर तटबंदीचे नगर आहे आणि ते खूप सामर्थ्य आहे, चांगलं चांगलं खाऊन ते खूप बलशाली झालेले आणि आपण त्यांना जिंकू शकत नाही. पण 2 लोक होते, ते म्हणाले आजच आपण आक्रमण करूया, आजच परमेश्वर आपल्या सोबत येईल आणि परमेश्वर आपल्याला विजय देईल. आता 10 लोकांचं खरं मानायचं की 2 लोकांचं खरं मानायचं? आणि बाकीच्या लोकांनी कुणाचं खरं मानलं? मेजॉरिटीचं खरं मानलं. कारण मानसिकता माणसाची काय आहे? मेजॉरिटी सोबत उभं राहायचं. मेजॉरिटी कुठं आहे? इकडे आहे का? हो ठीक आहे, मग मी तुमचा. ते वाईट का असे ना, पण त्यांची. दारूकडे जात चाललेत का? हो आम्ही तिकडे जाणार. गर्दी पाहिली तुम्ही कधी? गंमत जमत समोर किती मोठी गर्दी असते. मेजॉरिटी कुठे चालली? नरकात. मेजॉरिटी नरकात चालली. आणि तूच केवढा शहाणा आहेस. बघ एवढे सगळे समाजातले लोक आहेत आणि तुझ्याच घरात फक्त येशूची प्रार्थना होते, बाकीचे नाही करत. मग तूच त्या जगापेक्षा शहाणा आहेस का मोठा? लोक सांगतात की नाही कधी? तुम्हाला नाही सांगितले? तुम्हाला कधी लोकांनी बऱ्याच वेळा सांगितलं असेल, तुम्हाला बऱ्याच वेळेस म्हटलं असेल की मेजॉरिटी काय करते? मेजॉरिटी पाठीमागं, कारण माणसाची मानसिकता आहे मेजॉरिटी पाठीमागं जाय. मग मेजॉरिटी भले का खड्ड्यात जाईन, आपण जाय
पण लक्षात घ्या, नेहमी पवित्रतेच्या मार्गावर, ज्ञानाच्या मार्गावर, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टीच्या मार्गावर एकट्याने प्रवास करायचा असतो. एकट्याने. आणि ज्यावेळेस एकटे प्रवास करतात, मी माझ्या फॅमिलीतून बाहेर पडलोय आणि माझी एकटी फॅमिली बाहेर पडली. आज परमेश्वराने मला आशीर्वाद दिलेला आहे. याचं काय? कारण समाज, लोक हे सगळे जे आहेत, मी ज्यावेळेस पापात होतो त्यावेळेस मला चांगला उपदेश करायला कोणी आला नाही, मला चांगलं सांगण्यासाठी कोणी आलं नाही. मला माझ्या जीवनामध्ये मी अडचणीत होतो त्यावेळेस तू चुकीचं जीवन जगला असतं, तू नरकात जाशील किंवा तू नाश पावशील, तू मरण पावशील असं मला कोणी सांगितलं नाही. पण येशू ख्रिस्तान तो मार्ग दाखवला मात्र मला, आणि येशूने मार्ग दाखवल्यामुळे आज मी येशूच्या मागे आहे. जरी मेजॉरिटी, माझ्यासोबत असणारी मेजॉरिटी नरकाच्या दिशेला चाललेली आहे, तरी पण मी एकटा प्रवास सुरू केला आणि परमेश्वरापासून मी आशीर्वाद मिळवलेला. हालेलुया. कदाचित तुम्ही एकटे असाल, कदाचित तुमची फॅमिली एकटी असेल, कदाचित तुम्ही पती पत्नीच केवळ आलेले असाल ख्रिस्ताकडे, तुमचे आई वडील किंवा तुम्ही चौघेच फक्त आले असाल येशू ख्रिस्ताकडे, तुम्ही तुमची लेकरच केवळ प्रार्थना करत असाल, तर तुम्ही मेजॉरिटीला घाबरण्याचं कारण नाही. परमेश्वर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या बाजूला उभा असतो. हालेलुया. परमेश्वर मेजॉरिटीच्या बाजूला उभा राहत नाही. हालेलुया. मेजॉरिटी काय म्हणते हे परमेश्वर पाहत नाही. हालेलुया. आणि म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की 10 लोक जर विरोधात बोलतायत देवाच्या, तर त्यांच्या बाजूला उभं राहण्याचं कारण नाही. एक माणूस उभा आहे तर त्याच्या बाजूला उभे राहा. हालेलुया. एक माणूस म्हणत आहे मी प्रभूचा, तर त्याच्या बाजूला तुम्ही असलं पाहिजे. कारण देव ज्याला अनुकूल आहे त्याला जगातला कोणीही प्रतिकूल होऊ शकत नाही. म्हणजेच काय? देव ज्याच्या बरोबर उभा आहे ना, जग सगळं शत्रुत्व त्यांनी पत्करलं जगासोबत, तरी काय हरकत नाही, कारण देव त्याच्या बाजूला आहे आणि संपूर्ण जगाला पुरून उरणारा परमेश्वर आपल्या बाजूला आहे. प्रेज द लॉर्ड. जगातल्या 800 लोकसंख्या आहे, 800 करोड लोकसंख्या आहे जगाची. किती लोकसंख्या आहे? 800 करोड लोकसंख्या आहे. आताच पार पडलेली 800 करोड. या रिसेंटली जनगणना आहे. 800 करोड पेक्षा मोठा परमेश्वर आहे. हालेलुया. आपला परमेश्वर तितका परमेश्वर सामर्थ्य तो तुमच्या एकट्यासोबत उभा राहत. एकट्यासोबत. मेजॉरिटी काय म्हणाली? नाही, आपण सगळेजण मागे जाऊया. कुठे जाऊया? मागे जाऊ. तुम्हाला कधी वाटलं का तुमच्या जीवनात की मी हे सगळं बंद करावं, पास्टर बिस्टर बंद, आता त्यांना फोन पण उचलायचा नाही. बरेच लोक माझा फोन उचलत नाही. बरेच लोक चर्चला यायचं म्हणलं ना, ते पास्टर बरोबर फोन करतात. बरोबर, त्यांना आपण टाळूया आणि आपण मागे जाण्याचा प्लॅन करू. कदाचित तुमच्या जीवनात कधीही तुम्हाला असा प्रसंग आठवला की तुम्हाला असं वाटत असेल, कुठल्याही प्रसंगी, कदाचित बिझनेसमध्ये लॉस झाला, घरात काही आर्थिक अडचणी आली, आजारी पडले तुम्ही, कोणीतरी येऊन नातेवाईकांनी तुमचं डोकं खराब केलं, कदाचित तुमची बायको तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणाली, तुमचं पत्नी तुम्हाला काहीतरी, पती तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणाला, कदाचित घरात भांडण झालं, वादविवाद झाला, कदाचित देवाने तुमची प्रार्थना नाही ऐकली. काहीही होऊ द्या, कोणतंही संकट या 2024 मध्ये, कोणतंही चॅलेंज येऊ द्या, त्या प्रत्येक चॅलेंजच्या वेळेस तुम्हाला असं कदाही स्वप्नात सुद्धा वाटू देऊ नका की मी माघारी जाईन. जर तुम्ही माघारी जाण्याची योजना बनवली तर देव तुमच्या सोबत नाही. हालेलुया. कारण देव पुढे जाण्यासाठी मदत करतो, मागे जाण्यासाठी मदत करत नाही. बाजूला सांगा, देव मागे जाण्यासाठी मदत नाही करत, देव पुढे जाण्यासाठी मदत करत. ते काय म्हणाले? आपण कुणाला तरी पुढारी करू. काय करू? कुणाला पुढारी करू. आणि पुढारी करून काय करू? आपण पाठीमागे जाऊ. यांच्यासोबत आपण जायचं नाही, हे पुढे चालले, यांच्यासोबत नाही जायचं, माघारी जाऊ आपण सगळेजण. मोशेला आपण सोडून देऊ, यहोशूआला सोडू, सगळ्यांना सोडू आणि आपण पाठीमागे जाऊया. तुम्हाला पण कधी असं वाटलं का की मी माघारी जावं? तर निश्चित अर्थाने तुमचा मार्ग चुकीचा आहे. मग कधीही तुम्हाला कितीही बरोबर वाटलं का, पण तो मार्ग चुकीचा आहे. कारण देव मागे जाण्यासाठी कधीही मदत करत नाही. पुढे जाणार तुम्ही असाल ना, देव भक्कमपणे उभा आहे तुमच्यासोबत. देव तुम्हाला मदत करेल, सहाय्य करेल आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढेल, हाताला धरून बाहेर काढेल. मग जगातलं कितीही मोठं चॅलेंज असू द्या, कितीही मोठं तुम्हाला असं वाटेल की याच्यावर शक्यच नाही हे दूर होणं, ते दूर करणार परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक चॅलेंज परमेश्वराजवळ क्षुल्लक आहे. हालेलुया. प्रत्येक चॅलेंज. पण त्या प्रत्येक चॅलेंजवर विजय होण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला देवाला शरण जावं लागेल आणि म्हणावं लागेल की प्रभूजी, मी माघारी जाणार नाही, मी पुढे जाणार. मी 2008 साली या साताऱ्यामध्ये आलो. बऱ्याच वेळेस त्यावेळेची प्रसंग जे आहेत ते आम्ही पती पत्नी म्हणून खूप मोठं सहन केलं, खूप काही गोष्टी सहन केल्या. आम्हाला असं वाटायचं की नाही आपण साताऱ्यासाठी निवडलं नाही. मला खूप वेळा असं वाटलं सैतानाने मला खूप फसवण्याचा प्रयत्न केला, खूप पापात पाडून वेगवेगळ्या प्रकारे त्याला असं वाटायचं नेहमी की हा कसा माघारी जाईल, यासाठी खूप प्रयत्न झाले. पण लक्षात घ्या, देवाने मला टिकवून ठेवलं. जर मी माघारी गेलो असतो तर मी सेवेत असतो का नाही हे पण मला माहित नाही.
पण आज मी सेवेत आहे, मला प्रभूने टिकवून ठेवलं, मी प्रभूसोबत एक राहण्याचा, भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्या कठीण प्रसंगातून देवाने मला आज इथं दगडावर, कठीण परमेश्वराच्या मजबूत अशा खडकावर आणून उभं केलेलं आहे. हालेलुया. आणि देव आम्हाला उंच प्रशस्त स्थळी सुद्धा घेऊन जात आहे. का? कारण मी परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये उभे राहिलो म्हणून. जर उभे राहिलो नसतो तर आज मी सेवेमध्ये सुद्धा नसतो. कारण का? मी माघारी जाण्याचा निर्णय घेतलेला. आणि म्हणून बायबल सांगतं, एकदा नांगराला हात घातल्यानंतर जो पाठीमागे जाण्याचा विचार करतो, देव त्याला मदत करत नाही. हालेलुया. नांगराला हात घातल्यानंतर पाठीमागे जायचं नाही, पुढे जायचं. आणि आपण नांगराला हात घातलेला आहे, आपण क्रूस खांब आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. पुढे जाण्यासाठी तुमची आणि माझी निवड आहे. आणि पुढेचे चॅलेंज परमेश्वराने विजय देण्याचं अभिवचन तुम्हाला मला दिलेलं आहे. आज परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही. इस्रायल लोकांना परमेश्वराने मदत केली. या ठिकाणी यहोशुआ आणि कालेबाला देवाने मदत केली. 10 जण जे वंश पाठीमागे निघाले होते, देवाने त्यांना मदत केलेली नाही. पुढे जाऊन तो अध्याय पूर्ण वाचा, तुमच्या लक्षात येईल की देवानं त्यांना मदत केली नाही, उलट देवानं त्यांचा नाश केला, त्याला मारून टाकलं, त्यांच्यामध्ये मरी पाठवली. आणि ते सगळे लोक येऊन रडत परमेश्वराजवळ आले, म्हणाले, आम्हाला क्षमा कर, कारण आम्ही चूक केलेली देवाला. कारण त्यांनी मागे जाण्याचा प्लॅन केलेला होता. आणि म्हणून देव त्यांना म्हणाला, मी तुमच्या सोबत असणार नाही, कारण तुम्ही मागे जाण्याचा प्लॅन करत आहात. तुम्ही कधीही तुमच्या जीवनात जर अशी वेळ आली की मला मागे जायचं आहे, तर निश्चित अर्थाने सैतानाच्या सामर्थ्याला धुडकवा, त्याच्या प्लॅनला धुडकवा, त्याची योजना धुडकवा, त्याच्या सामर्थ्याला बाहेर काढा येशूच्या नावामध्ये. आणि म्हणा की मी पुढे जाण्यासाठी निवडलेला व्यक्ती आहे. परमेश्वराने मला पुढे जाण्यासाठी बाहेर काढलेल्या संकटातून, अडचणीतून, पापातून. आणि प्रभू करो तुम्हाला मदत करो पुढे जाण्यासाठी. विजयाची मानसिकता तयार करा. शत्रूच्या सामर्थ्याकडून तुमच्या सामर्थ्याचं आकलन करू नका, कारण देव तुमच्या सोबत उभा आहे. आणि हार मानू नका कधीच. आणि पुढे जाण्याचा प्लॅन करत राहा, मागे जाण्याचं नाही. प्रभू तुम्हाला मदत करो 2024 साठी. या आपण सगळे